नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिष समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण मिथुन राशीच्या जातकांचा म्हणजेच स्त्री पुरुषांचा जून 2024 हा महिना कसा असणार आहे हे बघूया. जून 2024 या महिन्यात मिथुन राशीच्या जातकांना स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज राहील. तसंच स्वतःवर संयम ठेवणं सुद्धा गरजेचं राहील. व्यावसायिक किंवा उद्योगधंदा करणाऱ्या स्त्री पुरुषांची प्रगती या महिन्यात चांगली राहील, परंतु खर्चाचं प्रमाण सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील किंवा अनावश्यक खर्च टाळावे लागतील. तसंच नोकरीत असणाऱ्या लोकांना कामाच्या बाबतीत जास्त धावपळ करावी लागेल किंवा कामाचा ताण वाढण्याची शक्यता राहील. तुमचे जे काही व्यवहार सुरू असतील ते रेंगाळतील किंवा त्यात अडीअडचणी येतील. सरकारी कामांमध्ये मात्र यश मिळेल किंवा सरकारी कामं वेळेवर पार पडतील. तसंच एखाद्या जवळच्या किंवा जिवलग व्यक्तींवर खर्च करावा लागेल. काही नातेसंबंध किंवा नातेवाईक लोकांवर जास्त विश्वास ठेवणं त्रासदायक राहील किंवा त्यांच्या काही कृत्यांमुळं मनस्ताप होईल. चिडचिडसुद्धा होण्याची शक्यता राहील. त्यामुळे नातलगांसोबत जरा जपून वागावं लागेल. तसंच भावंडांच्या बाबतीत अडचणी निर्माण होतील किंवा भूतकाळात भावंडांसंबंधी जे काही घडून गेलं असेल ते परत होता कामा नये याकडे लक्ष द्यावं लागेल. त्या संदर्भात विशेष काळजी घ्यावी लागेल. जर तुमच्या भावंडांकडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांना माफ करण्यातच तुमचा मोठेपणा आहे हे लक्षात ठेवून वागा आणि योग्य ते निर्णय घ्या किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करण्याची क्षमता ठेवा. या मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमधून चांगलं यश मिळेल, पण त्यासाठी या राशीच्या विद्यार्थी वर्गाला स्वतःवर नियंत्रण ठेवणं आणि मन स्थिर ठेवणं गरजेचं राहील आणि स्वमतावर ठाम राहणं सुद्धा गरजेचं राहील. याचबरोबर विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता आणि चिकाटी ठेवणं सुद्धा आवश्यक राहील. या मिथुन राशीच्या खेळाडूंना सुद्धा चांगल्या संधी मिळतील. नवनवीन संधी मिळाल्यामुळं तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल. तसंच मन प्रफुल्लित राहील. मैदानी खेळाप्रमाणेच बौद्धिक पातळीवरील खेळांमध्ये सुद्धा थोडा वेळ घालवल्यास तुमच्या बुद्धीला चालना मिळेल आणि स्वतःला गुंतवून ठेवा, तरच इतर वायफळ गोष्टींपासून दूर राहाल आणि त्याकडे लक्ष देण्याची गरज पडणार नाही. या महिन्यात मिथुन राशीच्या लोकांना म्हणजेच स्त्री पुरुषांना काही घरगुती प्रश्न मार्गी लागण्यासाठी सुद्धा थोडा वेळ द्यावा लागेल. कुटुंबातील लोकांची काळजी घ्यावी लागेल. तसंच संतती संदर्भात सुद्धा काही आर्थिक बाबतीत खर्च वाढतील, त्यामुळे त्याकडे लक्ष द्यावं लागेल. या राशीच्या महिलांनी स्वतःच्या काही जबाबदाऱ्या दुसऱ्यांवर सोपवणं फायद्याचं राहील. कारण मी स्वतःच सर्व काही करू शकते किंवा माझ्यासारखं दुसरं कोणीच करू शकणार नाही या आवेशात येऊन स्वतःच्या पायावर दगड ठेवून घेऊ नका. दुसऱ्यांवर थोडा विश्वास दाखवून त्यांच्यावर स्वतःच्या काही जबाबदाऱ्या टाकल्या तर तुमचं ओझं कमी होईल आणि लोकांच्या नजरेत तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा सकारात्मक होईल आणि याचा तुम्हालाच चांगला फायदा होईल. मिथुन राशीच्या लोकांना मित्रपरिवाराकडून अनपेक्षित काही मदत मिळेल किंवा अनपेक्षितपणे काही लाभ होतील. मित्रांची चांगली साथ मिळेल. वैवाहिक जोडीदारासोबत मात्र वादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा काही बाबतीत जोडीदारासोबत मतभेद निर्माण होतील. तेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल आणि काही गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागेल. मागल्या महिन्यात राशी भविष्यात सांगितल्याप्रमाणे मिथुन राशीच्या जातकांना सध्या 12वा गुरु सुरू असल्यामुळे काही अनपेक्षित अडचणींना सामोरं जावं लागेल. त्यासाठी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे गुरुचं पाठबळ वाढवल्यास चांगला फायदा होईल. त्यासाठी तुम्ही जे कोणतेही गुरु मानत असाल त्यांची आराधना करा, उपासना करा. हवं तर त्यांच्या चरित्रामृताचं पारायण करा किंवा पारायण करणं शक्य नसेल तर रोज एक तरी अध्याय वाचा. यामुळे सुद्धा तुम्हाला चांगला फायदा होईल. तर असा असणार आहे जून 2024 हा महिना मिथुन राशीच्या जातकांसाठी. चला तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये पुढल्या राशीसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव.